सांग ना, उत्तर नाहीये का तुझ्याकडे? का लाज वाटते चार चौकात सांगायची? सांग ना, कोण आहे ती मुलगी जी भर रस्त्यात तुझ्याशी अशी वागतीये? सच्चा शेम केदार. एरवी एवढा आयडियल नवरा म्हणून शो ऑफ करत असतोस ना, आता कुठे गेले तुझे एथिक्स? काय हो, हेच आहेत का ह्याच्या आईचे संस्कार? नाही, याच्या आईच्या संस्कारांचं खूप कौतुक करत होता तुम्ही, ते हेच आहेत का? पण ह्याच्या आईला ह्याच्यावर संस्कार करायला वेळच कुठे मिळाला? लहानपणीच अनाथ झाला ना बिचारा, आणि मग त्या बेलसरांकडे येऊन राहिला. त्या बेलसरांच्या दोघी इथे आल्या आहेत, त्या काय गुण उधळतात आपण सगळे बघतोच. त्यात आता हा तिसरा. अचानक श्रीमंती आल्यानंतर तुझा पाय घसरला, बरोबर ना केदार? अर्धवट माहिती असताना तुम्ही माझ्यावर असे आरोप नाही करू शकत. तुम्हाला काय माहिती आहे माझ्याबद्दल, माझ्या भूतकाळाबद्दल? प्रत्येक गोष्टीमध्ये माझा भूतकाळ आणायची गरज नाहीये. वयाने मोठे आहात म्हणून आतापर्यंत उलट उत्तर दिलं नाही मी. पण माझ्या आईबद्दल, बेलसरी कुटुंबाबद्दल वाईट बोललेलं मी खपवून घेणार नाही. शट अप केदार. या भाषेत पद्मिनी मम्माशी बोलायचं नाही. खरं तर तू बोलायला पाहिजेस निशी. तुझ्या कुटुंबाच्या संस्कारावर बोट ठेवतायत त्या. तू शांत कशी राहू शकतेस? बेलसरी कुटुंबाबद्दल तुला काय वाटतं खरंच मला माहिती नाही, पण मला त्यांनी पोटच्या मुलासारखं प्रेम दिलं. आई गेल्यावर आईची माया दिलीये मला. राहायला छत दिलंय, प्रेमाने घास भरवलाय. रक्ताचं नातं नसताना सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत ते. आणि आजही बाहेरच्या खोलीला ते केदारची खोली म्हणतात. काकू, फक्त एका छताखाली राहण्याने नाती जुळत नसतात. मनामध्ये जागा सुद्धा द्यावी लागते, जी त्यांनी मला दिली. तुमच्या आधी माझं नातं त्यांच्याशी जुळलंय. त्यांनी माझ्यावर कोणते संस्कार केले असतील तर ते माणसं जपण्याचे. असं म्हणतात की लग्नानंतर मुलींना माहेरची आठवण येते, पण जगातला मी पहिलाच पुरुष असेल ज्याला लग्नानंतर सासरची आठवण येते.